नमस्कार मंडळी. मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले टी.आर.पी. कमी असल्याने बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहाने टी.आर.पीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या कोऱ्या 8 मालिकांची घोषणा केली होती. यातच टी.आर.पीची मोजपट्टी लावत वाहिनीने ऐतिहासिक महत्त्व असलेली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली. या संदर्भात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना मालिका निरोप देणार असल्याची बातमी दिली. या पोस्टवर नित्यनेमाने मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर आगपाखड केली आहे. घरगुती लफडी, फुटकळ भांडणं दाखवण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या, मनात क्रांतीची ज्योत जागवणाऱ्या मालिकांना बंद करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहे. या संदर्भात या मालिकेत ज्योतिरावची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिका संपते पण गोष्ट सुरूच राहणार अशी पोस्ट करताच प्रेक्षकांनी ही मालिका सुरू ठेवण्याची विनंती करत चॅनलच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. या मालिकेवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केल्या. ही मालिका अचानक बंद होऊ नये ही सर्वांची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरं तर ज्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंनी क्रांतीची मशाल संबंध महाराष्ट्रात पेटवली, त्यांच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मात्र टी.आर.पीचं कारण देत अवघ्या 5च महिन्यात मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 जूनपासून ही मालिका बंद होईल असं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. या मालिकेच्या जागी सुना येती घरा ही मालिका सुरू होणार आहे. टी.आर.पीच्या संदर्भात डॉ. अमोल कोल्हे यांनी दैनिक मालिका हे अनेक लोक ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर पाहतात. पण टी.आर.पी फक्त सायंकाळी प्रसारित होणाऱ्या भागांचाच मोजला जातो. त्यामुळे टी.आर.पीचं कारण हे माझ्या मते अर्धसत्य आहे, असंही ते म्हटले. या मालिकेसाठी सतीश राजवाडे, कौस्तुभ बेडकर, अभिजित यांनी खूप सहकार्य केलं. पण त्यावर ही असणाऱ्या प्रणाली नेमकं काय आहे हे सांगता येत नाही, असं म्हणत त्यांनी चॅनलला फटकारलं आहे.